देशभरात अर्धापूरची केळी ही आपल्या वेगळ्या चवीसाठी प्रसिद्ध आहे। इथले 90% शेतकरी केळीची लागवड करतात। केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या अर्धापूर नगरपंचायतीची निवडणूक येत्या 27 डिसेंबरला होते। वर्षानुवर्ष इथं काँग्रेसची एक हाती सत्ता आहे। काँग्रेसची एक जागा बिनविरोध निवडून आल्यानं 16 जागांसाठी इथं मतदान होणार आहे। एकूण 74 उमेदवार रिंगणात आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, MIM, बसपा आणि 12 अपक्ष असा सामना इथे रंगतोय। अर्धापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं नेहमीच काँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय। मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 3 जागा निवडून आल्या होत्या। आता राष्ट्रवादीनं 16 ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेत। अर्धापूरच्या जनतेचा प्रचंड भ्रमनिरास या भागामध्ये विकासाच्या नावाखाली झालेला आहे। राज्याचं मोठं नेतृत्व जरी इथे होम ग्राउंड त्यांचं आहे असं लोक सांगत असले तरी साध्या मूलभूत सुविधा आमच्या भागामध्ये नाहीत। आज रोजी तर आम्ही सांगतो 17 जागांमध्ये आम्हाला स्पष्टपणे बहुमत येईल। आज आकडेवारी सांगणं या घडीला चुकीचं आहे, पण निश्चितच प्रचंड लोकांमध्ये आक्रोश आहे। दुसरीकडे भाजपने 12 तर शिवसेनेनं 5 उमेदवार उभे केलेत। राज्यात सत्ता आहे साहेब, केंद्रात सत्ता आहे आणि पारदर्शक पण आहे। आमच्यामध्ये काम चांगलं करू शकतो, आजपर्यंत केलेले आहेत आम्ही कामं। आमच्याकडे सत्ता जरी नसेल, आता महाराष्ट्रात सत्ता आली म्हणून आम्ही काहीतरी कामं आणालो की सत्तेमुळे, आमच्या सत्तेमुळे हे कामं आहेत। 5 वर्षामध्ये काँग्रेस सरकारनं इथं काहीही केलेलं नाही। लाईटची व्यवस्था नाही, नालीची व्यवस्था नाही, बसस्टँड नाही बरोबर, इथं रस्ते नाही। टोटल इथं खायाचा कार्यक्रम आहे फक्त। विलोमध्ये कामं घेऊन टोटल मॅनेजमेंट चालू आहे इथं फक्त। विकास म्हणलं तर कतई झालेला नाही समजा अर्धापूर तालुक्यामध्ये। MIMनं महाराष्ट्रात पहिली निवडणूक अर्धापूर नगरपंचायतीमध्येच लढवली होती। त्यांच्या सर्व उमेदवारांना त्या निवडणुकीत काँग्रेस खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती। इथं 55% मुस्लिम मतदार आहेत। MIM 9 ठिकाणी निवडणूक लढवते। अभी जो सरकार है, इस सरकार की तरफ से अल्पसंख्यक जो है और जो दलित और जो समाज जो है, मुस्लिम जो समाज के ऊपर जो अत्याचार हो रहा है, उन अत्याचार के बिना पर जो है उन अत्याचार के लिए लड़ने के लिए MIM पार्टी जो है तो महाराष्ट्र में आई है। और उसी बिना के ऊपर जो है तो हम जो है तो इनको जो तो इंसाफ दिलाएंगे दलितों को और मुसलमानों को, और इस बिना पर जो तो हम पूरे यहाँ पे तरीके से कामयाबी होंगे। राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, MIM आणि बसपा या सर्वांची टक्कर काँग्रेस सोबत असणार आहे। अर्धापूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना मानणारा मोठा वर्ग आहे। होम पिचवर होत असलेल्या 12 पालिकांची निवडणूक अशोक चव्हाणांसाठी महत्त्वाची आहे। राज्यामध्ये काँग्रेसला चांगली संधी मिळण्याची शक्यता दुसऱ्या टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यात निवडणुका आहेत। 27 नगरपालिकेच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे फायदा होईल अशी अपेक्षा। यंदा राज्यात झालेले सत्तांतर, मुस्लिम बहुल नगरपंचायतीमध्ये MIMने दिलेले उमेदवार यामुळे काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सतीश मोहिते, झी मीडिया, अर्धापूर, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।